जनतेला मी आज माझी भूमिका जाहीररित्या स्पष्ट करतोय। 15 जुलै 2018ला भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडून मी राज्यभर आंदोलनाच्या मुद्द्यावरती राज्यभर फिरत होतो। आंदोलनाचा आरक्षणाच्या बाबतीमधली सरकारची भूमिका जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत मी माझी भूमिका जाहीर करू शकत नव्हतो आणि सरकारची भूमिका 28 फेब्रुवारीला मुंबईमध्ये जाहीर झाली आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही काय मिळवलं आणि काय गमावलं याचा सगळा उहापोह आम्ही 15 मार्चला मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हॉलमध्ये राज्यातील प्रमुख लोकांना घेऊन केला आणि लोकांनी राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक लढवणं गरजेचं आहे आणि उत्तमराव जानकर साहेबांनी मी निवडणूक लढावी अशी भूमिका मांडली आणि आज मी सांगली जिल्ह्यातल्या तमाम जनतेला नम्रपणे सांगू इच्छितोय की सांगली लोकसभेची निवडणूक मी 100% लढणार आहे। आज माझा पक्ष फायनल नाही, माझं चिन्ह फायनल नाही, पण माझी उमेदवारी 100% आहे। आता कुठलीही मनामध्ये संदिग्धता न ठेवता आपण कामाला लागावं। अनेक लोकांनी मला संपर्क केला, अनेक नेत्यांनी मला संपर्क केला की तुम्ही निवडणूक लढणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबानं जनतेच्या भावनेचा आदर करून मी सांगली लोकसभा निवडणूक लढवायचं फायनल केलाय। अनेक लोकांशी बोललो, कार्यकर्त्यांशी बोललो आणि सगळ्यांचं मागणी असल्यामुळं आज मी जाहीर करतोय आणि भारतीय जनता पार्टीकडं माननीय खासदार संजय काका पाटील उमेदवारी मागतायत। मी भाजपलाही विनंती करतो की संजय पाटील यांना भारतीय जनता पार्टीचं तिकीट तुम्ही डिक्लेअर करा। त्यांनी मला गेल्या महिन्यामध्ये आवाहन केलं होतं लायकीचं आहे तर उभा राहा आणि मी आता संजय पाटलांना आवाहन करतोय लायकी कुणाची काय ते आता जनता दाखवेल। तुमची लायकी वाढवायचं काम जिल्ह्यामध्ये प्रमुख सरदार म्हणून मी आणि माझ्याबरोबर अनेक भारतीय